आज कॉलेजला काय जाणं झालं नाही, म्हणून आम्ही लोक विचार करतो इस्कॉन टेम्पलला जायचं ठाण्याच्या. मग आम्ही जातो, प्रयत्न करतो जायचा आतमध्ये, पण मला वाटलं बंद आहे, पण चालू असतो. 10 वाजलेले असतात काहीतरी. आणि गाडी लावतो पटकन एका गावाच्या साईडला, आतमधल्या साईडला, म्हणजे गाडी कोणी उचलणार नाही, कारण की पार्किंगची जाम झंझट असते. आणि थोडंफार चालायला लागतं थोडंसं गावात गाडी लावलं म्हणून. आतमध्ये वाटतं कन्स्ट्रक्शन पण चालू होतं, पण वातावरण तर एक नंबर वाटत होतं मस्त. आणि इकडे वाटतं शाळेची पिकनिक पण आलेली, लहान लहान पोरं कृष्णांचा टिक्का लावून मस्त बसलेले इथे. इस्कॉनचं वातावरण एकदम मस्त होतं, छान होतं एकदम. तिकडे एक एक छोटी छोटी कोरीव कामं केलेली, एकदम एक श्लोक लिहिलेला, कुठे असं रामांचं आपलं अयोध्यामध्ये जसं राम मंदिर आहे तसं सेम करायचा प्रयत्न केला आहे हा. आणि हे राधाकृष्ण. आम्ही अर्धा एक तास बसतो आणि मग निघून जातो तिकडून. आणि इकडे सगळं कन्स्ट्रक्शन चालू होतं. तिथेच आत एक गाव आहे, त्याच्यामध्ये आम्ही गेलो थोडंसं फिरायला, आतमध्ये बघायला. मस्त वाटत होतं तिकडे फिरायला. इकडे एक मस्त असं समुद्रासारखी खाडी पण वाटली, पण थोडीशी घाण होती. ठीक आहे, तर पावसाळ्यात थोडीशी व्हायला लागेल आता ते पण. मग थोड्या तिकडे पण जाऊन बसतो. इथे हे काय फालतू फालतू गोष्टी होते काय माहिती, सगळं तोडून ठेवलं माणसांनी तिकडच्या. ते वर्षश्राद्ध पण होतं वाटतं, वर्षश्राद्ध बोलतो आपलं कार्य असतं माणसं वारल्यानंतर. आम्ही थोड्या वेळाने निघून गेलो तिकडून. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, बाय.